MPSC लक्ष या यूट्यूब चॅनलवर मी आपणा सगळ्यांचं स्वागत करते आहे. माझं नाव आहे डॉक्टर प्रीती आणि आजचा पहिला प्रश्न, किती जागांसाठी लोकसभेच्या निवडणुका या होणार आहेत? तर या प्रश्नाचं उत्तर आहे 543 जागांकरता लोकसभेच्या निवडणुका होणार आहेत. दुसरा प्रश्न, भारतात लोकसभेच्या या निवडणुका किती टप्प्यांमध्ये होणार आहेत? तर भारतात लोकसभेच्या या निवडणुका 7 टप्प्यांमध्ये होणार आहेत. 11 एप्रिल पहिल्या टप्प्यामध्ये 20 राज्यांमधील 91 जागांवर मतदान होईल. नंतर 18 एप्रिलला दुसऱ्या टप्प्यामध्ये 13 राज्यांमधील 97 जागांसाठी मतदान होईल. 23 एप्रिल तिसऱ्या टप्प्यात 14 राज्यांमधील 115 जागांकरता मतदान होईल. 29 एप्रिल चौथ्या टप्प्यामध्ये 9 राज्यांमधील 71 जागांसाठी मतदान होईल. 6 मे पाचवा टप्पा 7 राज्यांमधील 51 जागांकरता मतदान होईल. 12 मे 6व्या टप्प्यामध्ये 7 राज्यांमधील 59 जागांकरता मतदान होईल. 19 मे म्हणजे 7वा टप्पा 8 राज्यांमधील 59 जागांसाठी मतदान होईल. काल सांगताना इथे महाराष्ट्रामध्ये 4 टप्प्यात मतदान होणार आहे, तर 29 एप्रिल ही तारीख आहे, सांगताना ती 28 एप्रिल झाली आहे. तर करेक्शन करून घ्या. तुम्हाला जर काही चूक आढळल्यास तुम्ही ते कमेंट बॉक्समध्ये नमूद करू शकता, त्याची लगेच दखल घेण्यात येईल. मयूर गुळाला GI टॅग मिळालेला आहे. मयूर गुळाला GI टॅग मिळालेला आहे, तर तो कुठल्या भागामध्ये आढळतो असा प्रश्न विचारला आहे. तर हा जो गूळ आहे, मयूर गूळ, हा इडुक्की या भागामध्ये आढळतो. हा भाग केरळमध्ये येतो. केरळचे जे मुख्यमंत्री आहे त्यांचं नाव आहे पिनराई विजयन आणि तिथले जे गव्हर्नर आहे त्यांचं नाव आहे P सदाशिवम. कमल हसन यांनी त्यांच्या पक्षाला निवडणूक लढविण्याकरता कुठलं चिन्ह मिळालेलं आहे असा प्रश्न आहे. तर कमल हसन यांच्या पक्षाला निवडणूक लढविण्याकरता बॅटरी टॉर्च हे चिन्ह मिळालेलं आहे. कमल हसन यांच्या पक्षाचं नाव आहे मक्कल निधी मयम. याचं अर्थ काय होतो? तर याचा अर्थ होतो पीपल्स सेंटर फॉर जस्टिस, म्हणजे लोकांच्या न्यायाकरता केंद्र असा या शब्दांचा अर्थ होतो. तामिळनाडूमध्ये या पार्टीचं जे आहे ती स्थापना कमल हसन यांच्या मार्फत करण्यात आली 21 फेब्रुवारी 2018ला आणि यांचा एक फ्लॅग पण आहे, जो सिम्बॉल आहे, ज्याच्यामध्ये 6 हात एकमेकांना इंटरलॉक केलेले आहेत आणि त्याचा अर्थ होतो ते 6 हात म्हणजे साऊथच्या 5 स्टेट आणि एक जी केंद्रशासित प्रदेश आहेत त्यांचा तो सिम्बॉल आहे साऊदर्न स्टेटचा. आणि इलेक्शनचा जो सिम्बॉल आहे या पक्षाचा तो म्हणजे बॅटरी टॉर्च हा आहे. नुकतेच मध्य प्रदेशमध्ये एका आदेशाद्वारे तेथील ज्या राज्यपाल आहेत आनंदीबेन पटेल यांनी OBC कॅटेगरीचं आरक्षण हे 14% वरून किती केलं आहे असा प्रश्न विचारला आहे. तर या प्रश्नाचं उत्तर आहे 27% इतकं आरक्षण हे OBCचं वाढविण्यात आलेलं आहे. त्यामुळे आता एकूण आरक्षण तिथे 63% इतकं झालं आहे. मध्य प्रदेश देशाच्या मध्यस्थानी आनंदीबेन पटेल या तेथील राज्यपाल आणि कमलनाथ सिंग हे तेथील मुख्यमंत्री आहेत. ओरका वेल या प्रजातीचा एक नवीन प्रजाती भेटली आहे, तर ती कुठल्या देशातील वैज्ञानिकांनी शोधून लावलेली आहे? तिला दुर्मिळ किलर व्हेलची नवीन प्रजाती असं सुद्धा म्हटल्या जाते. तर चिली या देशातील वैज्ञानिकांनी ही प्रजाती शोधून काढलेली आहे. मोहम्मद शत्तेह हे कुठले पंतप्रधान झाले आहेत? तर पॅलेस्टाईनचे मोहम्मद शत्तेह हे नवीन पंतप्रधान झालेले आहेत.
काने तकाणा ही जगातील सर्वात वृद्ध व्यक्ती आहे आणि तिचं वय किती आहे? तर नुकतंच गिनीज बुकमध्ये त्यांचं नाव नोंदवण्यात आलं आहे आणि त्यांचं वय आहे 116 वर्षे. इंडिया कूलिंग ॲक्शन प्लॅन नुकताच जाहीर झाला आहे. इंडिया कूलिंग ॲक्शन प्लॅन, ज्याला ICAP असं सुद्धा म्हणण्यात येतं, तर हा कुठे जाहीर करण्यात आलेला आहे? तर तो दिल्ली येथे जाहीर करण्यात आलेला आहे. इमारत, शीतसाखळी, परिवहन आणि रेफ्रिजरेशन सारख्या सर्व क्षेत्रांमध्ये शीतकरणाची असलेली गरज ही लक्षात घेण्यात आली आणि केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाने 20 वर्षांकरता एक गाईडलाईन बनवली आहे. मार्गदर्शक आराखडा तयार केलेला आहे 2018 ते 2038 पर्यंत. यालाच इंडिया कूलिंग ॲक्शन प्लॅन असा म्हटलं आहे. किती वर्षाचा आराखडा आहे? 20 वर्षांचा, 2018 ते 2038 पर्यंतचा, ज्याला आपण इंडिया कूलिंग ॲक्शन प्लॅन म्हणजेच भारत शीतकरण कृती आराखडा म्हणतोय. नियोजित काळामध्ये शीतकरणाची मागणी घटविण्यात, रेफ्रिजरेट बदलणे, ऊर्जा क्षमतेला वाढविणे आणि उत्तम तंत्रज्ञानाचा वापर करणे हा हेतू आहे. शिवाय याच्यामध्ये नवीन संशोधनाला सुद्धा वाव देण्यात येईल असं म्हणण्यात येत आहे. यांची काही ध्येय आहेत. ती ध्येय कोणती? तर 2037-38 या वर्षापर्यंत सर्व क्षेत्रांमध्ये शीतकरणाच्या मागणीला 20 ते 25% घटविणे. 2037-38 या वर्षापर्यंत रेफ्रिजरेटरच्या मागणीला 25 ते 30% घटविणे. शीत ऊर्जेच्या मागणीला 25 ते 40% घटविणे. शीतकरण आणि त्यांच्याशी जुळलेल्या क्षेत्रांना राष्ट्रीय विज्ञान आणि तंत्रज्ञान कार्यक्रमाच्या अंतर्गत संशोधनासाठी प्रमुख क्षेत्राच्या रूपामध्ये ओळख देणे. कुशल भारत मोहिमेसोबत ताळमेळ जुळवून 2022-23 या वर्षापर्यंत या क्षेत्रात 1,00,000 सर्व्हिसिंग टेक्निशियनला प्रशिक्षण आणि प्रमाणपत्र देण्याचं ठरलेलं आहे. आजचा प्रश्न आहे तुम्हाला, गोल्डन पीकॉक इनोव्हेटिव्ह प्रॉडक्ट हा अवॉर्ड सध्या कुणाला देण्यात आला आहे? गोल्डन पीकॉक इनोव्हेटिव्ह प्रॉडक्ट. शिवाय हा अवॉर्ड कुणाच्या मार्फत देण्यात येतो आणि केव्हापासून हा सुरू करण्यात आला आहे? या प्रश्नांचं उत्तर नक्की द्या. कालच्या प्रश्नाचं जे उत्तर होतं त्याचं बऱ्याच मुलांनी योग्य उत्तर दिलेलं आहे. एकदम छोटासा असा प्रश्न विचारण्यात आला होता. पांडुरंग शिरसाट यांनी योग्य उत्तर दिलेलं आहे. काही जणांनी तर खूप डिटेलमध्ये प्रश्नाचं उत्तर दिलेलं आहे. भारती शिंदे, जो तुम्हाला 10 मार्चला प्रश्न विचारला होता मार्गदर्शक तत्वांबद्दल, की स्त्री आणि पुरुष यांना समान कामासाठी समान वेतन मिळालं पाहिजे, हे आपल्या मार्गदर्शक तत्वांमध्ये कुठे सांगितलं आहे याच्याबद्दल इंद्रपाल घोडे यांनीसुद्धा योग्य उत्तर दिलेलं आहे. बरेच मुलं आहेत, काही जणांनी तर अतिशय डिटेलमध्ये या प्रश्नाचं उत्तर दिलेलं आहे. तर अशा पद्धतीनं मित्रांनो खूपच चांगला असा प्रतिसाद मिळतो आहे तुमचा या सिरीजसाठी, नवीन सिरीजसाठी. तो असाच मिळत राहावा अशी आशा करते आणि तुम्हाला परत भेटेल पुढील भागामध्ये. जय भारत, जय महाराष्ट्र. एक महत्त्वाची सूचना सांगायची राहिलेली आहे, अगदी बातम्या देण्याच्या ओघांमध्ये ती राहून जात आहे. जर तुम्ही मुलांनी अजूनही चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल सबस्क्राईब करा. तुम्हाला व्हिडिओज आवडल्यास त्याला नक्की लाईक करा. तेच आमचं मनोबल वाढवतं, धैर्य वाढवतं. आणि बिलकुल तुम्हाला जर असं वाटलं की ही गोष्ट गडबड आहे सांगण्यामध्ये तर ती पण तुम्ही सांगू शकता. त्याच्यावरती लगेच काही उपाययोजना करण्यात येईल. आणि चॅनल शेअर करायला पण विसरू नका. जे व्हिडिओज आहेत ते पण तुमच्या मित्रांसोबत शेअर करा.
कारण या ज्या चालू घडामोडी आहे यामध्ये जवळपास सगळ्याच घटना कव्हर करण्याचा प्रयत्न हा केलेला आहे, 100% प्रयत्न केला आहे. त्यामुळे तुम्हा मुलांची चालू घडामोडींची छान तयारी होणार आहे. आणि अगदी सकाळीच हा व्हिडिओ आल्यामुळे, सकाळीच तुम्ही हा व्हिडिओ बघितल्यामुळे दिवसभरामध्ये तुम्हाला कुठल्या महत्त्वाच्या बातम्यांवर फोकस करायचं आहे हे पण तुमच्या लक्षात येतं. आणि महत्त्वाच्या बातम्या या प्रश्नोत्तरे स्वरूपात ऐकल्यामुळे त्या तुम्हाला कायमस्वरूपी लक्षात राहतात आणि नंतर तुम्ही आपल्या बाकीच्या अभ्यासाला सुरुवात करू शकता.